जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मला ना काही कळतच नाही. एकदा म्हणते त्याला सांग मी परत भेटणार नाही, आता म्हणते त्याला विसरायचं नाही. नक्की प्लॅन काय यार तुझा? बेबी त्याला पॉलिटिक्स म्हणतात. पॉलिटिक्स काय? अगं तू फक्त मी सांगते ते कर ग, मग बघ तुझा कसा फायदा होतो ते. चॅलेंज तर तू जिंकलीस. चॅलेंज जिंकल्यानंतर तू गुरुनाथला डिवोर्स देणार नाहीस असं ठरलं होतं ना? मी यांना डिवोर्स देणार हे नक्की आहे आणि यात बदल होणार नाही. मग जर ते आधीच ठरलेलं होतं तर कशासाठी हा सगळा अट्टहास? कारण मला यांना हे दाखवून द्यायचं होतं की शन्याचं तुमच्यावरती नाही तुमच्या पैशावरती प्रेम. सर ही किल्ली यापुढे मी कामाला नाही येऊ शकणार. काय झालं? काय सांगायचं सर, आता दिवस कसे फिरतात हे तर माहितीच आहे तुम्हाला. मी पूर्वी एका मोठ्या कंपनीत CEO होतो. माझी कंपनी एका मोठ्या कंपनीनं टेक ओव्हर केली आणि म्हणून ड्रायव्हर म्हणून जॉब करावा लागला मला. पण मी आता माझ्या लायकीचं काहीतरी काम शोधणार आहे. गुरुनाथ सुभेदार कोण आहे तू? हां मीच. आणि चिठ्ठी दिली आहे सनाया मॅडमने. त्यारी हे जे काही तुझं होतं ते सगळं परत पाठवते. आपला संबंध संपला. तुमची झोप उडाली असेल ना? शर्या तुम्हाला सोडून निघून गेली. आता कळतंय ना तुम्हाला झोप उडणं म्हणजे नेमकं काय असतं ते? कोणीतरी म्हटलंय ना, या जन्मीचं या जन्मीच भोगावं लागतं. एक मिनिट, काय अहो असं काय करताय? तुमच्या मुलीशी लग्न केलंय मी, मला एकदा भेटू द्या ना तिला. एक बायको आधी झेपत नव्हती, त्यात माझ्या शदू बेबीशी लग्न करायचं नाटक केलंस आणि ते लग्न व्हॅलिडच नाहीये. त्याच्यामुळे आता ती लग्न करायला मोकळी आहे. गुरुनाथ तुम्ही सगळे इथे? हा नाही, तू मला एकट्याला तुझ्या एंगेजमेंटला बोलवलं नाही ना, म्हणून काय खिजवायला आलायस? अजिबात नाही. मग कशाला आलायस? तुम्हाला काय वाटलं मी काय एकटा पडलोय? हा मी घाबरलोय असं वाटलं तुम्हाला? घाबरलो नाहीये, घाबरलो नाही मी अशा कित्येक लढाया एकट्यानं लढलोय. मी एकट्यानं. कसली लढाई गुरु? प्रत्येक वेळेला ही लढाई हारलायस तू आणि तुझी पाप तुला इथेच भोगावी लागणार आहे. गुरुनाथ प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही वाईट करत आलायस. राधिकालाही सतत छळलंयस. आम्हाला सगळ्यांना नोकरीवरून काढून टाकलंस. आमची काहीही चूक नसताना. आठवलं? का वागलात असं? का केलं तसं तुम्ही? उत्तर दे गुरुनाथ. काय बेईमानी केली होती आम्ही? कुठे कमी पडलो होतो आम्ही? माझा तर वापर करून घेतला तुम्ही. तुम्हाला आणि शनायाला एकत्र यायचं होतं म्हणून माझ्या भावनांची खेळ केलात. ज्याला वहिनींचा भावना कळलं नाही त्याला तुझा भावना काय कळणार? खरंय सर तुमचं. मी तरी कोणाकडनं अपेक्षा करतोय? तुमच्यामुळे नोकरी गेली माझी. निव्वळ वहिनींनी मला माफ केलं म्हणून त्यांच्या कंपनीत मला नोकरी मिळाली, नाहीतर माझ्या हातात काहीच राहिलं नसतं. आणि सर माझं काय फॉल्ट होतं? ऑफिसमध्ये अशी मी एकमेव होते जिने तुम्हाला प्रत्येक गोष्ट अपडेट केली. सगळ्यांनी तुमच्यावर ट्रस्ट केलं, पण तुम्ही त्याचा ऍडव्हान्टेज घेतलात सर. आणि मित्रांचं काय? मैत्रीची व्याख्या सुद्धा माहित नाहीये तुला गुरु. जो मित्र तुझ्या बाजूने होता तो प्रत्येक जण तुझ्या विरोधात आहे. तू ना संसाराची पर्वा केलीस, ना बायकोची, ना मित्रांची. गुरुनाथ खूप दुर्दैवी आहेस तू. तुझी बायको हिऱ्यासारखी आहे, पण तू त्या कचकड्याच्या भावलीच्या मागे लागलायस. इतरांच्या मदतीला सतत धावून येणारी तुझी बायको, पण तुला तिची कदर नाहीये. ज्याला स्वतःच्या आई वडिलांविषयी काही वाटलं नाही त्याला स्वतःच्या बायको मुलांविषयी काय वाटणार? बस झाला. मी खूप ऐकून घेतलं. तुम्ही मागे वा सगळे. आधी इथून निघून जा सगळे. हो, तुम्हाला कोणी नकोय. तुम्हाला ना फक्त शन्या हवी. तिच्यावरती प्रेम केलं ना, पण तिनं केलं का तुमच्यावरती? एकदा विचारा स्वतःला. आणि तुमच्याकडे उत्तर असेल ना तरच द्या. काय उत्तर? सांगा ना, उत्तर आहे काय आलं आता? बोल ना, उत्तर दे ना आता. तर बोला ना. तुम्ही तर घाबरत नाही ना कुणाला, मग बोला आता. आम्हाला आन्सर हवाय सर. गुरु काय झालं? राधिका नाही, झोपेच्या गोळ्या आणि सगळ्या खाल्ल्या. गुरु डोळे उघडा. उठा ना. आता स्टेबल आहे, पण जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत धोका काही टळलेला नाही.
राधिका सुभेदारच्या नवऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हेडलाईन चांगली आहे. पण वहिनींची काळजी घेताना व्यवस्थित. तिला म्हणले तू काय काम करू नको, मला सांग, मी करतो. कामं करायची नाहीत म्हणजे जड वस्तू उचलायची नाही. सगळ्यात महत्वाचं त्यांच्याशी चांगलं बोला. त्यांनी चांगलं ऐकलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांच्या आजूबाजूचं वातावरण एकदम हेल्दी राहिलं पाहिजे. त्याशिवाय बाळ निरोगी कसं होईल? तू गाणे ऐकत द्राक्ष काय खात बसलीस? पोहून दे जरा हालचाल कर की. माझ्या नवऱ्याने मला सांगून ठेवले ना, अजिबात हालचाल करायची नाही, कशाला हात लावायचा नाही, म्हणून बसले. कामं करू नको म्हणजे जड कामं करू नको. हो चल बाहेर. शितले कसलं वस्कन वाढते तिच्यावर? तू ओरडाओरड केलीस ना, त्याचा परिणाम आपल्या बाळावर होईल. और जन्माला ये पतूर, एकतर मला तरी याड लागल, नाहीतर या माणसाला तरी याड लागल. आज मी येणार. तू येऊन काय करणार आहेस तिथं? मला बघायचंय. लाडू एवढं सोपं नसतंय. बंदूक घेऊन बसायला लागते तासन तास, आणि अंगावर आलं की नाही की नेम धरून मारायचं. अहो तुम्ही शिकार नाही करू शकत, बंदी आहे त्याला. राणा भाऊजी आणि समधी माणसं गावच्या भल्याचा विचार करायला. तुम्ही आता उगाच सरपंच म्हणण्याआधी असलं काय निर्णय घेणं काय बरोबर नाही. आपण बंदुकीचं नाही, आपण वावड्याचं बार काढायचं. त्या सुरजाला नुसता डिवचायचा. आचारसंहितेत असा अडकितो की नाही तुम्ही बघाच नसतो. कोणी आवडला किंवा कोणाच्या बद्दल काही किंवा काही शेअर करायचं असेल तर तेव्हा तुम्हाला मैत्रिणी लागतात किंवा मित्र लागतात. आणि ते वयच त्या ज्या वयात हे शेअर करायचं होतं त्या वयातच करेक्ट. हो ना. काय कसं काय त्या आठवणी सगळ्या डोळ्यात पाण्यात काय मी जेव्हा हिला पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला म्हटलं की हे आपलं मॅरेज मटेरियल इथे आहे असं तेव्हा मला वाटलं होतं. 35 वर्षापूर्वी लग्नात सुद्धा जेवढ्या गोड लाजला नसाल ना तेवढ्या आत्ता लाजला होता. तुम्ही माहिती आहे का? त्या कधीच रागवत नाहीत, चिडत नाहीत. त्याचं कोणी काय सांगितलं? रहस्य आहे? कोणी सांगितलं? थँक्यू. तुम्ही काय श्वास घेतला? तूच फक्त तुम्ही समजून घेऊ शकला. केवढा दीर्घ श्वास घेतला पण त्यावर. कारण मला माहितीच आहे पुढचा 1.5 एपिसोड तो काय बोलणार. पण तेव्हा तुमच्या घरी जरा तरी कल्पना होती? आम्ही गोव्याला गेलो 2 जण आणि खूप मोठ्या ग्रुप बरोबर गेलो असं सगळ्यांना सांगितलं होतं. पण मग ही म्हणायची की बाकीच्यांचे फोटो का दिसत नाही. तिकडे फोटो अपलोड करायचे फक्त हे दोघंच. तो ग्रुप कुठे आहे? तर नेमका फोटो काढायच्या वेळेला ग्रुप मधले कोणी नसायचे. त्या ट्रिप मध्ये मी त्याला बाबांची पहिल्यांदा त्याची ओळख करून दिली. अच्छा, गोव्याला? गोव्याहून परत येताना तेव्हा वाईट शूट करत होते. काय रिॲक्शन होती? काय नाही, त्याला जरा एक चालायला जाऊया म्हणून ते पण एक छोटी फेरी मारून आले. तुमच्याकडे असं विषय काढला की चालायला का नेतात? हे काय आहे सांगा ना मला. काय म्हणजे काय माहिती? कारण तुम्हालाही चालायला नेलं. हो. तुमच्या मुलाला त्यांच्या सासऱ्यांनी सुद्धा चालायला नेलं. नाही, आमच्या घरातलं नाहीये, ही बाहेरची लोक असं करतात. ते काहीही लिहू शकतात. हो हो. कारण आम्ही मी आणि सुरुद एकदा रेडिओवरती काहीतरी ऐकत असेच चाललो होतो आणि एक रेशन कार्डावर नाव माझं घालाल का, औंदाला टामटूम वाजवाल का, असं एक गाणं त्याच्यात. आणि मी आणि सुरुद असं म्हणलं की काय लिहितात आजकाल, कोणीही उठून येतात, ते लिरिसिस्ट होतात. नंतर कळलं ते यांनीच लिहिलेलं. मग खूप जीवाला नाही, पण ही एक गंमत असते म्हणजे जसं पाहिजे तसं. हा नाही, मागाल ते पुरवू असं आहे ते. माते पू आड्यात सून इलिया पण ती टिका तसा वाटत नाही. मोठा घर बघून अन्नाच्या धाकान बापाशीन लगीन लावून दिला खरा, पण त्याका माहित नाही ती का नरकात ढकललेली हाती. सासरो कसो हा कळल्यावर स्वतः घर सोडून जाईत बघ. लगीन कार्य कसा व्यवस्थित पार पडला ना. अगदी घाईवर लगीन जमला. पण दत्ताच्या नशिबान बायल चांगली गावली होते का माका माहित होता. दत्ताच्या संसाराचो तुम्ही विचार करशाल, नायकांका शोभात अशीच सून आणशाल. आता घरात इला हा तर त्याच्यावरच सगळा टाकीन असा म्हणतोय मी. बस बस कर गौतम, तुझी सून हा काय? हा, त्या दत्ताची आऊस थैसर निजलेली हा कलमाबुडी. हा खलिता केवळ अकबराचा नाही कविराज, हा खलिता आहे काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या शहनशाह औरंगजेबाच्या लाडक्या शहजाद्याचा, ज्याने आपल्या बापा विरोधात बंड पुकारले. गौर से सोच कर देखो सीना, बचपन से लेके आज तक संभा को हर चीज वक्त से पहले मिली, लेकिन अब वक्त से पहले उसे मौत मिली. ये आलमगीर औरंगजेब का वादा है सबसे. तुझे बाबा सांगत होते तुला कोणी रंग लावायला आलं
तर तू माळ्यावर लपून बसायचीस? मला नाही आवडायचं जवळ येऊन कोणी तोंडाला रंग फासलेला. कोणी आलं की मी जोरात किंचाळायचे. मला खूप भीती वाटते. ईशा